बिहारमध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन करत नितीश कुमार 9व्यांदा मुख्यमंत्री, तर 8 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। भाजप पुन्हा बिहार सरकारमध्ये जेडीयू सोबत युती स्थापन करत नवीन सरकारमध्ये भाजपच्या सम्राट चौधरी आणि विजय सिन्हांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ। नितीश कुमार यांच्याबद्दल कालही आदर होता आणि आजही आहे। आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया, तर सरकारमध्ये मंत्री आमचे असल्यामुळे सरकारमधली कामाचं श्रेय आम्हीच घेणार, तेजस्वी यादवांचं वक्तव्य। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पलटूराम, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची टीका, तर ते परत आमच्यासोबतही येऊ शकतात, चेन्नीथलांचं वक्तव्य। भारत देश लवकरच महासत्ता बनणार हा मोदींचा संकल्प, त्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीश कुमारांसह अन्य कोणी राष्ट्रहितासाठी भाजपसोबत येत असेल तर त्यांचा सन्मान झाला पाहिजे, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बिहारमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करणारे नितीश कुमार पलटूराम, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांची टीका। नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांकडून नितीश कुमार आणि मंत्रिमंडळाचं अभिनंदन। महाआघाडीतील परिस्थिती योग्य नसल्यानं राजीनामा दिला, नवीन आघाडीतही कोणीच काम करत नव्हतं, नितीश कुमारांची प्रतिक्रिया। नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची कल्पना होती, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया। नितीश कुमार यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटूराम, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची नितीश कुमारांवर टीका। 29 जानेवारीला रायगडला जाणार, 30 जानेवारीला शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार आणि 31 जानेवारीला अंतरवाली सराटीत परतणार, जालन्यात बोलताना जरांगेंची माहिती। गावखेड्यातील ओबीसी बांधवांनी राजकारण्यांच्या नादी लागू नका, आम्ही आंदोलन केलेला कायदा दोन्ही समाजासाठी, आपण एक रहा, मनोज जरांगे पाटलांची ओबीसी बांधवांना विनंती। एकदा मराठ्यांना 100% आरक्षण मिळू द्या, मग एक ओबीसी लाख ओबीसीच्या घोषणा देऊ, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आंदोलकांवरील गुन्हे मागे नाही घेतले तर आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार, मनोज जरांगेंचा गृहमंत्री फडणवीसांना इशारा। ज्या मराठ्यांना कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती। कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणं सोपं होईल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सरकारकडून मनोज जरांगे पाटलांची दिशाभूल, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांचा आरोप, तर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना बगल देऊन अध्यादेश संपूर्ण प्रकार चुकीचा, आखरेंचं मत। राज्यातील सर्व घटकातील समाजाला न्याय देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही, तर ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये वाटेकरी केलेले नाहीत, फडणवीसांची माहिती। भाजपपासून मराठा आणि ओबीसी समाज दूर गेला, प्रकाश आंबेडकरांची टीका, तर मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्ट्रॉंग मराठा लीडर झाले, आंबेडकरांकडून कौतुक। मराठ्यांना आरक्षण देताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली प्रतापगडावरील विकास कामांची पाहणी, विकास कामांना शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। ओबीसी समाजाच्या विविध संघटना आणि नेत्यांची बैठक, मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं नियोजन, बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा। सदावर्ते आणि भुजबळ वाया गेलेली माणसं, अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर जरांगेंचं सदावर्ते आणि भुजबळांवर टीकास्त्र। छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही, प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले। भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, छगन भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडावं, संजय राऊतांचं आवाहन। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयातून ओबीसींचं नुकसान नाही, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं मत, ओबीसी नेत्यांना जीआरचा अभ्यास, चिंतन आणि मनन करण्याचा सल्ला। मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेलंच नाही, मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचं मराठा समाजाला फसवलं, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांचं वक्तव्य।
मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर सरकारनं अध्यादेश काढला, यावरून सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येतं. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही याचा आनंद, मंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. तसंच ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाही त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला, आता इतर समाजांना शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण मिळावं यासाठी महायुती सरकार कटिबद्ध, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थान शाळेत राष्ट्रीय गो संमेलन, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंची उपस्थिती. संमेलनाचा 3रा दिवस. सल्फर कोटेड गोल्ड युरियाचा देशातील पहिला रॅक नाशिकच्या मनमाडमध्ये दाखल, कंपनीचे अधिकारी, वितरक आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वितरणाचा शुभारंभ. यवतमाळमध्ये वनरक्षकाच्या 79 जागांसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी, 79 जागांसाठी 11,000 उमेदवार, महिला आणि पुरुषांचा सहभाग. संभाजीनगरच्या लायगावमध्ये ऑइल मिलचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन, पहाट ॲग्रो प्रोड्युसिंग कंपनीचे संचालक गोपीनाथ वाघ यांच्या संकल्पनेतून ऑइल मिलची स्थापना. यवतमाळच्या वणीमध्ये प्रदीप मिश्रा यांच्याकडून शिवपुराण कथेचं 140 एकरामध्ये आयोजन, दररोज 1.5 ते 2 लाख भाविकांची उपस्थिती. पालघरमध्ये बनावट जिरे तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड, भिवंडीत सापडलेल्या बनावट जिऱ्याचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीमध्ये कृषी पंपांना 12 तास वीज द्या, मागणी घेऊन शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू. सोलापुरात 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन, संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख कार्यवाहक विजयकुमार साळुंखे यांना चंद्रकांत पाटलांनी दिलं घड्याळ भेट, पालकमंत्र्यांनी केलेल्या कौतुकामुळे विजयकुमार साळुंखे भावुक. पंढरपुरात 65 एकरावर 11,000 भक्तांच्या उपस्थितीत सामूहिक पारायण सोहळा संपन्न, सोलापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांचा सहभाग. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात भोंदूबाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल, मध्य प्रदेशातील महिला भाविकेचा शोषण केल्याचा आरोप. सलगच्या सुट्ट्यांमुळे जेजुरीच्या मंदिरात भाविकांची गर्दी, सकाळपासून सुमारे 2 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 6 किलोचं 3.5 कोटींचं सोनं जप्त. गुजरातच्या कच्छ तसंच राजस्थानमधून आलेले उंट वर्ध्यात दाखल, उंटांची तस्करी केली जात असल्याचा प्राणीमित्रांना संशय, जिल्हा पशु क्रूरता निवारण समितीकडून चौकशीची मागणी. यवतमाळच्या करंजीजवळ शॉर्ट सर्किटनं आग लागून ट्रक जळून खाक, जीवितहानी नाही. नागपूरमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांची कारवाई, 2,586 वाहनांना चलान, तर 50 बुलेट आणि रेस बाईकसह 103 वाहनं जप्त. हुंड्यासाठी नवयुवतीची गळा चिरून हत्या, वाशिमच्या वाघजळी गावातली घटना, 2 आरोपींना अटक. धुळे जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पांझरा नदी पात्राची स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. नाशिकच्या मनमाडमध्ये पुरातन गुरुद्वाराच्या नूतनीकरण कामाला सुरुवात, बाबा दीपसिंगजी यांच्या जयंतीनिमित्त शीख धर्मगुरूंच्या हस्ते कामाचा शुभारंभ. मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक दत्तात्रय माळू अर्थात राजदत्त यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित, दिग्दर्शक आणि कलर्स मराठीचे कार्यक्रम प्रमुख केदार शिंदेंनी राजदत्त यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. गाभाकोसोटीमध्ये वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी विजय, ऑस्ट्रेलियावर 27 वर्षांनंतर विजय मिळवल्यानं ब्रायन लाराला अश्रू अनावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.